कट कसं करायचं तिचं कळणं झालं आता. लाईट गेली यार आता. अवघड आहे मला कट करून ये. दिसतंय का कट झालं? दिसते. 10 किलो भरायचं आहे रे एकच. हा असं मोठं हिचं काम आहे. टास्क आहे माझ्यासाठी मोठा. 10 किलोची ऑर्डर आहे आपल्याला. चोवीस तारखेच्या ऑर्डरमधलं पनीर चांगलं दाखव इथे कडे झालेलं. मागं घेत असेल. बंद कर पुढे येऊन बंद. अशा तऱ्हेनं 24 तारखेचं आपलं 10 किलो पनीर झालेलं आहे बघा. हे लाईव्ह बघा. 10 किलो 10 ग्रॅम आहे. नाहीतर आणि वाटायचं आम्ही वजनानं कमी भरतोय काय, तर वजनानं कमी नाही. 10 किलो 10 ग्रॅम पनीर आहे. पनीरचं आपलं कटिंग आणि पॅकिंग झाले. असं तऱ्हेनं आपलं ऑर्डरचं बरंचंच काम पूर्ण झाले. आणि आता किती वाजलेत? समय किती वाजले? ती 12 वाजलेत. आणि आजच्या व्हिडिओला आपले 12 वाजता सुरुवात झाल्या. आता जेवायचं आहे बघा. जेवण सगळं बनवून तयार आहे. चला तर मग बघत राहा पुढं आजचा ब्लॉग. बघा आमच्या इकडं हा प्रसाद आला आहे आज. नाचणीचं दूध असते, म्हणजे धनगर समाजात ह्याला महत्त्व आहे. त्यांच्या मायाक्का देवीला हे केलेलं असते, प्रसाद केलेला असते, बनवलेला असते. तर आमच्या इकडं आला आहे बघा. सोन्या दादांच्यातनं प्रसाद दिला आहे. हा सोन्याचं पप्पा आलेलं घेऊन. आणि हे बघा हे असं नाचणीचं दूध असतं. आणि हा मक्याचा खिचडा असतो सगळा. ह्याच्यात साखर किंवा मीठ घालून खायचं असते. मी दाखवेनच कसं बनवणार आहे मी खाताना. बघत राहा पुढं बघू. आजचा 12 वाजले दुपारचे. आणि हे बघा ते प्रसाद दिलेला ती असं खायचं असते. ह्याच्यात मी ती नाचणीचं ह्याला दूध म्हणतात. आणि हे खिचडा असतो तो मक्याचा असते, ते असं घ्यायचं. त्याच्यात अजून थोडंसं मला आवडते ते घेतो नाचणीचं दूध. आणि त्यात साखर घ्यायची. असं सगळं मिक्स करायचं. साखर घेतलेली नाही अजून. अशी याची आपण साखर घ्यायची आणि मग हे खायला तयार होते. कोण मीठ घेते, कोण गुळ घेते. तर मला साखरेचा फ्लेवर आवडते म्हणून मी साखर घेतली. या सगळेजण मस्त मस्त ही प्रसाद खायला एवढा मस्त असते. वर्षातून एकदाच हा प्रसाद असतोय. खूप छान लागते. टेस्ट खूप छान असते. देवाच्या प्रसादाला खूप छान टेस्ट येत्या. तसाच हा विषय आहे की ह्याला टेस्ट खूप छान असते. चला तर या सगळेजण हे दूध खायला. आणि हा एक विशेष की शिजवत नसतात. देवापुढं हे हांडे ठेवलेले असतात, ते आपोआप शिजत असते. ह्याचं महत्त्व माहिती आहे मायाका देवीचं. चला तर या सगळेजण मग हे खायला दूध. रात्रीचे शार्प 7:30 वाजलेत. आणि आज रविवार स्पेशल खास बेत बघा. चिकन आणले आणि इकडं पातेल्यात तेल गरम करत ठेवले. आता हे चिकनला फोडणी मी टाकून घेणार आहे. कट करून ठेवलं आहे फोडणीसाठीचा. आणि मसाल्याची तयारी चालल्या. खूप वेळ झाला आहे. थोडं मी शॉर्टमध्ये घेईनच बघा. बघत राहा पुढं ब्लॉग. कांदा टाकून घेतला. कांदा आपला ब्राऊन रंगावर भाजल्यानंतर मग मॅरिनेशन केलेलं चिकन मी त्यात टाकून घेणार. हळद मीठ एवढं चिकन मॅरिनेशन आहे. चिकन टाकून घेतलं. आता त्याच्यात टाकून पाणी जरा टाकेपर्यंत. चिकनसाठी मसाला बनवायसाठी बघा हे तीळ आणि त्यात थोडंसं मिरं आहे, जिरं त्यात घालून घ्यायचं राहिले अजून. आणि इकडं बघा हे लसूण, आलं, कांदा असा मी गॅसवर भाजून घेतला आहे. ऑलमोस्ट चुलीत भाजत असते पण आज गॅसवर भाजला आहे. खोबरं आणि हा मालवणी चिकन मसाला.
असा मसाला सगळा मी बनवून घेणार आहे आणि तेल आटल्यानंतर लगेचच मी त्यात मसाला टाकून घेणार आहे. कोथिंबीर वगैरे काय आपल्याला आता बाजारातच मला वाटतं कोथिंबीर मिळत नाही, त्यामुळं कोथिंबीर नाही, हा आहे एवढाच मसाला मी सगळा बनवून घेणार आहे. माझा अवतार बघा, आमच्याकडं पाणी आलेलं नाही कारण लिकेज असल्यामुळं पाणी हे करायचं चाललेलं, लिकेज काढायचं चाललेलं आणि त्यामुळं हातपाय धुवायला पण घरात पाणी शिल्लक नाही. आज खूप म्हणजे खूप उष्णता आहे आणि पाणी अजिबात शिल्लक नाही. चला तर मग बघत राहा पुढं चालू. फ्रंटवर आवरल्यानंतर जाऊन जरासं हातपाय वगैरे तिकडे जाऊन क्लिनिंग करून स्वच्छ करून यायचं तिकडनं जाऊन. तर मग चला आता हे मसाला सगळा बनवून घ्यायचा. बघत राहा पुढं ब्लॉग. अशा पद्धतीने बनवून तयार आहे. तर मी सगळा तो चिकनमध्ये टाकून घेणार आहे. त्यातलं उकडलेलं मी चिकन काढून घेतले आणि हा खोबऱ्याचा तुकडा एक मालवणीचा लूक द्यायचा आपल्या मटार चिकनला म्हणून ठेवलं आहे. आणि हे मला तेलातलं चिकन खूप आवडते, ते मी खाण्यासाठी घेतले. बघा कसं लागते, मस्त एकदम छान. हे बघा, असं कुणाकुणाला आवडतं उकडलेलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडते तेलातलं. या सगळं चिकन खायला. हे बघा मस्त मऊ लुसलुशीत असं पीस शिजले ते. खूप म्हणजे खूप छान टेस्ट लागते ते उकडलेलं चिकन तेलातलं. तरी माझं चिकन सुक्का बनवून झाले बघा. जरा 5 मिनिटं जेव्हा झाकून ठेवून वाफ काढून घेणार आहे. झाकून 5 मिनिटं ठेवणार आहे. तोपर्यंत इकडे मी रश्श्याला फोडणी देणार आहे. मी जरासा कट आला पाहिजे त्याच्यावर फोडणी देणार आहे. रस्सा आपल्याला कट आणायचा म्हणून 3 दिवस चटणी टाकून कट आणणार. इकडं बाजूने टाकतो आता. त्याच्यानंतर चटणी टाकली आहे कारण कट असल्याशिवाय मटणाला चिकनला रस्सा चव लागेल. चटणी आहे सगळं म्हणून रस्सा टाकणार. पुन्हा मला कटावतो चिकन होता म्हणून चिकन पण सांगा मसाला होते मसाला होते सगळं. छान असं कधी थोडंसं आपल्या रस्सा वाटलं उकळून द्या. रश्श्याला जरासा मालवणी टचअप द्यायचं आहे म्हणून बघा मी असं खोबरं किसून घेतले. असं टाकून घेणार आहे. जास्त काही टाकणार नाही कारण रस्सा ऑलरेडी खूप घट्ट आहे. हे बघा थोडंसंच टाकणार आहे. अशा तऱ्हेनं बघा माझं चिकनचा असा भाजी म्हणणार नाही मी, आमच्याकडे रस्सा म्हणतात. रस्सा बनवून तयार आणि इकडं सुक्कं चिकन. चला तर मग आता सुरुवात करायची. रॉक्याचं खायला घालायचं अगोदर. आपल्याला जेवायला घ्यायचं. मिस्टर जेवायला नाही तर यश आजोळी गेलाय. चला आता रॉक्याचं बघाय आणि रस्सा आणि पीस आहे त्याच्यात 2. हे बघा रॉकीचं असं खायला माझं बनवून तयार आहे. आणि आता रॉकी शीटला खायला घालायचं आहे आणि मग आपण जेवायचं. पहिलं 9 वाजलेत रात्रीचे आणि बघा हा असा कट आलेला रस्सा चिकनचा गरम गरम. आणि इकडं सुक्कं चिकन, भात आहे इकडे कुकरमध्ये आणि ताटात सगळं ताट करून घेणार आहे.
आणि मला खरं सांगू का तुम्हाला, मला कट नाही आवडत, त्यामुळे मी जास्त काय असा कट घेणार नाही. मिस्टरांच्यासाठी मी कट बनवला आहे. आता बघा जेवतात का, जेवायला गेलेले आमंत्रण होतं तिथं. चला तर मग जेवून घेणार आहे. रॉकीचं पण खायला सगळं खाऊन झालं इथलं. ते कांदा आणि हा लिंबू, इकडे मस्त असं चिकनचं पीस आणि ह्याच्याबरोबर रोटी आहे. कारण यश नाही, यशचं पप्पा नाही, दोघं पण नाही जेवायला, त्यामुळे ह्याच्याबरोबर मी आता रोटी खाऊन घेणार आहे. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करणार आहे. आणि या सगळेजण जेवायला. शुभरात्री सगळ्यांना. आजचा ब्लॉग माझा कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन कोण असलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री. जे 9:30 वाजले आणि बघा आमंड्स पायनॅपल क्रेविंग. जरासं कच्चं वाटते तरी पण बघूया टेस्ट कशी लागते ती. जेवल्यानंतर तर झाले आणि आता हे अननस खायचं आहे कापून. चला तर मग बघूया कसं लागते अननस. टेस्टला मी दाखवेनच तुम्हाला. मस्त गोड आहे अननस. मस्त आहे म्हणजे मस्तच आहे. या सगळ्याचं अननस खायला क्रेविंग. फ्रूट खायचं काय तर.